महाराजांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित आहात, काय भावना आहेत म्हणा? आता राजकारण जर म्हणलं तर राजकारण विषयी पूर्णपणे संपुष्टात आहे, म्हणजे संपलेलं आहे, राजकारण करायला नाही. तुम्ही फक्त माणूस बघायचा आणि मतदान करायचं. कुमार नारायण नाणेकर जे आहेत ना, ते आता इथं पंचकृषी सगळ्यांना माहिती आहे, त्यांचा स्वभाव माहिती असं सगळ्याला. सगळं राजकारण बिजकारण काय ते आपलं काही घेणं देणं नाही करायचं, आपला माणूस बघायचे आणि मतदान करायचे. मग ते कोणताही पक्ष असू द्या. काय पाहिले या माणसामध्ये? ह्या माणसाचं माणूस की हे मित्रप्रेम म्हणजे आतापर्यंत आता कोणत्याच शब्दाला आतापर्यंत नाही कधी फोन केला, कधी काय झालं, कधी काहीच नाही. प्रत्येक समाजकार्यात कोणतंही असू द्या, दशक्रिया असू द्या, कोणत्या बड्डे असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, कोणी अडचणीचं असू द्या, एक फोन केला तर माणूस हजर. इतर उमेदवारांपेक्षा वेगळे पण काय यांचे? वेगळे पण तुम्हाला हेच सांगितलं की हजर प्रत्येक. इतर मध्ये पैसे जेव्हा चालल्यात, हे मानाने चालल्यात, माणुसकीने चालल्यात. गाव किती टक्के उभं आहे? गाव आता आमचं तर तसं पाहिलं ते ना 100%. आता आमचं 2 मोठाले आता हे झालेले आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, 2 मोठे राजकारणचं आहे. आणि हे माणूस कसं आहे, सामान्य माणूस आहे माणसं. तर सामान्य मी बाकीच्यापेक्षा सामान्य माणसा पुढे ना 1001% जास्त मतदान आहे ना आम्ही आमच्या गावातून यांना करतो. काय मुद्दा घेऊन याला निवडून देणार आहे आपण? मुद्दा काय आता शेजारचे गावाचे काय असेल ते आमचं, तुम्हाला रस्ते तर माहिती आहे आमचा गारेगावचा आणि ओरडाचा. आम्ही ओरडाचा आहे. ते रस्ता असेल किंवा परत एखादं काय समाजकार्य असेल किंवा काय असेल, आम्ही त्यांना पहिलं मतदान करू आणि नंतर मुद्दे घेऊन जाऊ. पहिलं यांना निवडून आणणे आमचं काम आहे पहिलं, नंतर बाकीचा आम्ही विषय बोलू. विजयाचा विश्वास वाटतो? वाटतंय मला तर 100% वाटतंय की आम्ही तर मदत करू 100%, पण बाकीच्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. सामान्य माणसाला एकदा तर एक संधी द्यावा अशी माझी इच्छा आहे. एकदा संधी द्यावा अशी इच्छा आहे. 100%